श्री स्वामी समर्थ. सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो. आज आपण अक्षय तृतीया जवळ आलेली आहे, तर अक्षय तृतीयाला काय उपाय करायचे ती सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर अजूनही नवीन असाल, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावं. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला अक्षय तृतीया साजरी होते. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्यकाम धार्मिक कार्य कराल त्याचं तुम्हाला फळ इतर वेळेसपेक्षा 100% जास्त मिळेल. त्याचबरोबर लग्न समारंभ, विधी, पूजा, एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. यावर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी गजकेशरी योग आणि रवी योगसह अनेक शुभ कार्य केली जातात. पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजेत. यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि शांती टिकून राहील. तसेच संपूर्ण वर्षभरात तुम्हाला धनधान्याची कसलीच कमतरता भासणार नाही. बघा कोणत्या आहेत त्या 6 गोष्टी. अशा पद्धतीने लक्ष्मीनारायणची करा पूजा. पहिली गोष्ट, अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूचीही पूजा करावी. देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावीत. बघा, देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावीत. त्यानंतर तुपाचे 9 दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. आता दुसरा उपाय, या पाठाचं करा पठण. कोणता आहे तो पाठ? चला तर पाहूया. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सूक्त पाठाचं पठण करणं गरजेचं आहे. बघा, आणखीन एकदा सांगते, अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम आणि श्री सूक्त पाठाचं पठण करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कुटुंबियांसमोर त्यांच्याबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करा. असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनधान्य, पद, यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तसेच जे लोक अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांना अक्षय तृतीयेच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण नक्की करावं. तुमचे जे आजारपण आहे, तुमचे जे वाईट विकार आहेत, शरीरातील जे काही दोष आहेत ते या रामरक्षा स्तोत्राच्या पठणाने कमी होतील. बघा, तिसरा उपाय, आपल्या तिजोरीत आपल्याला काही वस्तू ठेवायच्या आहेत. तर त्या वस्तू ठेवल्याने तुमच्याकडे धनधान्य आकर्षित होईल, संपत्ती आकर्षित होईल. कोणत्या आहेत त्या वस्तू ते आपण पाहू. पहिली गोष्ट आहे चांदीचे नाणे. अक्षय तृतीयेला चांदीचे नाणे खरेदी करा आणि माता लक्ष्मीला अर्पण करा. यानंतर चांदीचे नाणे लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी ठेवा. वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही. असे मानले जाते की हा उपाय केल्याने तिजोरी नेहमी भरलेली राहते. शंखपुष्पीचे मूळ. ज्या ठिकाणी शंखपुष्पी वनस्पती आहे तिथे नेहमीच आशीर्वाद असतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी शंखपुष्पीच्या मुळास गंगाजलाने धुवावे. नंतर त्यावर कुंकू, टिळा लावून चांदीच्या पेटीत ठेवावे. ही पेटी पैशाच्या जागी ठेवावी. असे म्हणतात की हा उपाय गरिबांनाही श्रीमंत बनवतो. पुढचा उपाय आहे कुबेर यंत्र. अक्षय तृतीयेच्या दिवशी तिजोरीत विधीनुसार कुबेर यंत्र ठेवू शकता. यामुळे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य लाभते. पौर्णिमा, धनत्रयोदशी, दिवाळी याप्रमाणे वेळोवेळी त्याची पूजा करावी. यामुळे तुम्हाला पैशाची चणचण कधीच भासणार नाही. तसेच नारळ हे फळ माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की दुकानातील तिजोरीत आणि कपाटात फळ ठेवल्याने कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही. यामुळे तुमचा जो वास्तुदोष आहे तोही दूर होतो. अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल कपड्यात नारळ बांधून तिजोरीत ठेवल्यास त्याचा देखील तुम्हाला नक्की फायदा होणार आहे. कवडी. हळद हे भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचे प्रतीक मानले जाते. कवडी हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. अशा वेळी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळ्या कापड्यात कवडी बांधून तिजोरीत ठेवावी. तुमची गरिबी दूर होईल. अशा प्रकारे तिजोरीत कोणत्या वस्तू ठेवायच्या हे मी तुम्हाला सांगितले. सर्वच वस्तू ठेवणे आपल्याला शक्य नाही. यापैकी तुम्हाला ज्या गोष्टीवर जास्त विश्वास आहे त्यापैकी कोणतीही वस्तू तुम्ही तुमच्या तिजोरीत मनोभावे ठेवा. याचे नक्की तुम्हाला फळ मिळेल. तसेच अक्षय तृतीयेच्या दिवशी गरजू जे लोक आहेत त्यांना दान केल्याने देखील पुण्य मिळते.
या दिवशी दान करणे, तर्पण करणे आणि तीर्थस्नानांना विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर पितृच्या नावाने श्राद्ध केले तर त्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळते, तसेच पितरांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पापांपासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. ज्यांना पितृदोष आहे त्यांनी देखील या दिवशी जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करा. तुमचा पितृदोष कमी होईल. आपण जे दान करतो तो पितरांना समर्पित होते. तसे अक्षय तृतीयाच्या दिवशी जर तुम्ही हे दान केले तर त्याचे तुम्हाला 100% फळ मिळेल. तुमचे पितृ जे आहे, तुमची जी आयुष्यातली कामे रखडलेली आहेत, आयुष्यात वारंवार संकटे येत आहेत, आयुष्यात खूप साऱ्या अडचणी येत आहेत, आयुष्य नकोसे झालेले आहे, अशा व्यक्तींनी गरजूंना दान करा. त्यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होईल व तुमचे आयुष्य आनंदी राहण्यास मदत होईल. तुमच्या मागची सर्व पीडा निघून जाईल. पवित्र गंगा स्नान करा. अक्षय तृतीयेच्या दिवशी इतर गोष्टींबरोबरच गंगा नदी किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तीला दान करा. यामुळे तुम्हाला 100% फळप्राप्ती मिळेल. तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. हा धनसंपत्तीचा संबंध वास्तुशास्त्राशी असतो. कोणत्याही मनुष्यावर त्याभोवती असलेल्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो. हे जे मी उपाय सांगितले आहेत ते उपाय जर तुम्ही मनोभावे केले तर तुमची सकारात्मकता वाढेल आणि नकारात्मकता कमी होईल. तसेच या दिवशी तुम्ही घरात तुळस नसेल तर घरात तुळस लावण्यासाठी अगदी योग्य मुहूर्त आहे अक्षय तृतीयाचा. त्यामुळे तुमच्या घरात धनधान्याची कधीच कमतरता भासणार नाही. या दिवशी गाईला चारा खाऊ घाला. अशा प्रकारे यावर्षीची अक्षय तृतीया थोडी खास राहणार आहे. 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. या शुभदिनी गजकेशरी, शश आणि सुकर्मा हे योग देखील आहे. या योगांचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तर तुम्हाला ही माझी माहिती कशी वाटली, माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रपरिवारांना आपला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.